विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 15वा. अनुस्वार. क अधिक बरोबर कम. एक अनुस्वार असलेले शब्द. अंजीर. अंक. अंग अधिक ग बरोबर अंग. तंग अधिक ग बरोबर तंग. बंग अधिक ग बरोबर बंग. भंग अधिक ग बरोबर भंग. रंग अधिक ग बरोबर रंग. संग अधिक ग बरोबर संग. खंग अधिक ड बरोबर खंड. थंड अधिक ड बरोबर थंड. बम अधिक ड बरोबर बंड. छन अधिक द बरोबर छंद. मन अधिक द बरोबर मंद. कन अधिक द बरोबर कंद. खंत अधिक त बरोबर खंत. जन अधिक त बरोबर जंत. पंख अधिक ख बरोबर पंख. डंग अधिक ख बरोबर डंक. अन अधिक ज अधिक न बरोबर अंजन. रन अधिक ज अधिक न बरोबर रंजन. सन अधिक ज अधिक य बरोबर संजय. मन अधिक ज अधिक न बरोबर मंजय. कंग अधिक ग अधिक न बरोबर कंगन. वंग अधिक ग अधिक न बरोबर वंगन. अंग अधिक ग अधिक न बरोबर अंगण. अधिक म अधिक ल बरोबर अंमल. संजना आणि रंजना या दोघी स्पर्धा परीक्षेच्या शिक्षणाकरिता पुणे शहरात राहत होत्या. दोघीही एकाच वसतिगृहात राहायच्या. संजना अंबरनाथहून तर रंजना संगमनेरहून आल्या होत्या. दोघींमध्ये चांगली मैत्री होती. रोज संध्याकाळी त्या अंगणातील मंदिरात बसायच्या. तिथे मंथन करायच्या. दोघींनाही IAS व्हायचे होते. त्यांनी प्रत्येक सेकंदाचे नियोजन केले. त्या एकही सेकंद वाया घालवत नव्हत्या. त्यांना फक्त अभ्यासाचा छंद होता. दोघींनीही UPSCची परीक्षा दिली. दोघींनाही चांगले गुण मिळाले. मुलाखतही चांगली झाली. अंतिम निकाल लागला. दोघींचीही IAS म्हणून निवड झाली. अंबरनाथ व संगमनेरमध्ये आनंदी आनंद झाला. सर्वांनी वेळेचे नियोजन केले तर कोणतेही ध्येय साध्य करीत यश संपादन करता येते. ही शिकवण यावरून सर्वांना मिळते.